आज आपण कळमगाव ग्रामपंचायत हद्दीतील तानशेत रेल्वे स्टेशनच्या लगत असलेल्या जो अतिक्रमण आणि त्याबद्दल आपण उपोषणाला बसल्या, त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी विरल भेरे, कळमगाव ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच. आपण उपोषणाला ज्या कारणास्तव बसलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की आमच्या कळमगाव ग्रामपंचायत ह्या परिसरामध्ये तानशेत स्टेशन येथे पश्चिम साईडला अनधिकृत बांधकामांचं जे लोळ सुरू आहे, त्या संदर्भात आम्ही वारंवार 2022-23 पासून ग्रामपंचायत स्तरावर, जिल्हा परिषद, तहसील स्तरावर तसंच कलेक्टर स्तरावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे पत्रव्यवहार केला. तरीसुद्धा आजपर्यंत कोणत्याही प्रकारची तेथे दखल घेतली गेलेली नाही आहे. या संदर्भात आम्ही तेथे ज्या ज्या प्रकारे अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, ज्यांनी ही बांधकामं केली किंवा ज्यांना कोणी ह्या बांधकामांसाठी पुरस्कृत करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही येथे उपोषणाला बसलेलो आहोत. आम्हाला लोकशाहीमध्ये पत्रव्यवहार करून न्याय मिळवण्याचा एक अधिकार आहे, जो मिळत नसताना आमच्याकडे शेवटचा अधिकार, आमच्याकडे आमचा जीव. आम्ही आमच्या उपोषणानंतर दुसरं काही करू शकत नाहीच आहे. आम्ही उठणारच नाही आहे जोपर्यंत आम्हाला खात्रीलायक कुठल्याही प्रकारचं आश्वासन मिळत नाही. पर्यंत आमच्या उपोषणामध्ये आम्हाला कुठलीही खात्रीलायक आश्वासनाची प्रशासनाकडून माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालूच ठेवणार आहोत. नमस्कार. आम्ही आज जे उपोषणाला बसलो तानशेत स्टेशनच्या अतिक्रमणासाठी, त्याची पुढची स्टेप अशी आमची राहील. आज आम्ही इथे तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत. इथे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढचं उपोषण आमचं कलेक्टर ऑफिसला असेल. तिथे पण जर आमच्यावर अन्याय झाला आणि आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आमच्या आदिवासी बांधवांना त्याच्यामध्ये न्याय मिळाला नाही, तर आमची पुढची स्टेप अशी असेल की आम्ही हे प्रकरण कोर्टात घेऊन जाऊ आणि कोर्टाकडनं तोडण्याचे आदेश आणून हे तोडायला लावू. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.